नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण थर्ड जनरेशन इल्युजनिस्ट म्हणजेच मॅजिशियन निर्मल कुमार सर यांना आमंत्रित केलेलं आहे. निर्मल सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. आणि सरांची खरं तर गरज नाही आहे ओळखत, तुम्ही सगळे पाहिलं असेल त्यांना वेगवेगळ्या चॅनल्सवर. तरी पण एक थोडंसं इंट्रोडक्शन म्हणून मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना तुमच्याबद्दल सांगते. त्यांचे आजोबा म्हणजे वर्ल्ड ग्रेटेस्ट मॅजिशियन चंदू द ग्रेट, त्यानंतर वडील वंडर विझार्ड विनय कुमार जे, आणि आता यांची थर्ड जनरेशन आहे. थर्ड जनरेशनचे इल्युजनिक निर्मल कुमार सर. त्यांनी इंडियाज गॉट टॅलेंट, लाफ्टर चॅलेंज, एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, डान्स दिवाने, हुनरबाज अशा वेगवेगळ्या शोज मध्ये आपली कला सादर केलेली आहे. आणि आज खूप धमाल येणार आहे ह्या पॉडकास्ट मध्ये, कारण निर्मल कुमार सर आपल्यासोबत आहे. सर, काय म्हणजे आता हे सगळं तुमच्या घरातून तुम्हाला हा वारशाने मिळालं, कारण वारशाने मॅजिक मिळणं म्हणजे कला मिळणं हे फार मोठं, म्हणजे तुम्ही खरंच नशीब म्हणावं ते तुमच्याकडे पाहून आहे. सो कसं वाटतंय आणि कुठून तुमची सुरुवात कुठून आणि कधीपासून झाली? फार आनंद होता की मी अशा फॅमिलीमध्ये बॉर्न झालो. सुरुवात अशी की माझे आजोबा हे वर्ल्ड ग्रेटेस्ट मॅजिशियन चंदू दी ग्रेट हे ऍक्च्युअली लहानपणापासून एक मदारीचा खेळ बघून ते अट्रॅक्ट झालेले त्याच्याकडे. अच्छा. तर ते फार त्याच्यामध्ये ते एकदम अट्रॅक्ट झालेले एवढे की मग त्यांचे मामा, आमचे मामा म्हणजे आजोबांचे मामा मुकुंद नाईक यांना त्यांनी सांगितलं अशी गोष्ट की मला हे करायचंय. तर त्यांना पण फार काही माहिती होती की काय करतात वगैरे ते कसं. तर त्यांनी काहीतरी समजवलं त्यांना, असं गोष्टी असतात. हा, तर त्यांनी सांगितलं की तू अभ्यास करायचा, त्याच्यानंतर या कलेकडे जायचं. अच्छा. तर मग ती कला केली त्यांनी, म्हणजे अभ्यास वगैरे केला. त्याच्यानंतर ते टेक्स्टाईलचे मॅनेजर होते, पण त्यांचं मन जादूमध्येच होतं म्हणून ते जॉब सोडलं. खूप लोकांनी सांगितलं की मॅनेजरची पोस्ट सोडतोय आणि जादू कलेकडे जातोय, तिचं काय भविष्य आहे की काय नाही. तेव्हाच्या काळात फार हे होतं. तर मग त्यांनी केली जादू, आणि फार आज त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी टीव्हीवरती पोहोचू शकलो. कारण की त्यांनी जी स्ट्रगल केली ती फार खूप स्ट्रगल होती, कारण की ते पायोनियर होते. त्यांच्या मागे कोणाचा सपोर्ट नव्हता. माझ्या मागे माझ्या आई वडिलांचा सपोर्ट होता, आणि त्यांनी एकट्याच्या याच्यावरती केलं. त्यांना त्यांच्या मुलांनी सपोर्ट केला वगैरे सगळ्या. माझे वडील पण होते, आणि असे पुढे गेले. मग आजोबा फॉरेन टूर्स केले त्यांनी, टीव्ही शोज वगैरे केले, मूवीमध्ये पण काम केलं त्यांनी. तर त्याच्यामुळे त्यांचं फार प्रसिद्धी त्यांना फार भेटली. त्याच्यानंतर मग पप्पांनी चालू केलं त्यांचं पुढे जनरेशन करणं. माझ्या वडिलांचं नाव वंडर विझार्ड विनय कुमार, त्याच्याने शो केला त्याने. तर त्यांच्याबरोबर लहानपणापासून, आजोबांबरोबर लहानपणापासून की स्टेजवरतीच आम्ही, म्हणजे ऍक्च्युली स्टेज मध्ये विंग मध्येच असायचो वगैरे. आणि मग वडिलांना असिस्ट करायचं, त्यांच्या ऍक्ट्स मध्ये पार्टिसिपेट करायचं. म्हणजे असं नाही की मी आज मुलीला तलवारवर झोपून तिथे पेनिट्रेट करतो, मी पण ही गोष्ट केली आहे. मी पण सोर्ट्सवर झोपायचो वगैरे, सगळ्या गोष्टी वगैरे केल्या आहेत. त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स पण आहे ते करायचं, आणि आवड, आणि स्टेजवरती जन्म झाला. आमच्या घरी कोणी आम्हाला सांगितलं ना, माझ्या आई वडिलांनी किंवा आजोबांनी फोर्स केलं की तू हीच गोष्ट कर, जादूच कर. पण माझ्या मनात आली गोष्ट, एक सर्टन एज नंतर आली बाबा मला हेच करायचं, आणि मी त्याच्यातनं केलं. मी मिनी केजी पासून, म्हणजे वयाच्या 3 वर्षापासून शो करतो. अरे बापरे. मी मिनी केजी मध्ये छोटे ऍक्ट्स करायचो. त्याच वेळी मी माझ्या वडिलांना आणि आजोबांना पण ऍक्ट्स मध्ये सपोर्ट करायचो. थोडं छोटं फार असे ऍक्ट्स असायचे. त्याच्यानंतर मग चालत गेलं. मग कॉलेज संपलं, आणि मग मी मॅजिक कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला लागलो. आणि मग मी तेव्हा 10 टायटल जिंकलोय. त्याच्यामध्ये 5 नॅशनल आहेत, 3 स्टेट आणि 2 इंटरनॅशनल. ते झाल्यानंतर मग टीव्ही मध्ये आलो. मग टीव्ही नंतर कॉर्पोरेट्स वगैरे असं वगैरे सगळं. पण याच्यामध्ये फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे आजोबांशिवाय, आजीशिवाय शक्य नव्हतं. आणि आई वडील तर माझी आई श्रद्धा सारंग, ती एक वर्किंग ऑफिसर होती, गव्हर्नमेंटमध्ये होती. तरी पण तिने मला फार सपोर्ट केला याच्यासाठी. आणि तिला जादू कलेचे जे आमचं हे असते, सोसायटी असते, त्या लोकांनी त्याला एक जादुई आई म्हणून अवॉर्ड दिलाय. म्हणजे तो माझ्यासाठी फार मोठा आहे की माझ्या आईचं सपोर्ट जो त्यांनी बघितलं, त्याच्यासाठी तो मला, म्हणजे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट जर मी ज्या आईला देऊ शकलो असेल तर ती आहे. आणि फार आनंद होता आईला माझ्या त्या गोष्टीचा. खरंच, कारण खरं एका कलाकाराला जपणं आणि त्याचं सगळं मूड स्विंग सांभाळणं हे फार मोठं टास्क
टास्क असतो, म्हणजे स्वतःला त्याची आवड हवी आणि ते कलाकाराला जपणं हे फार म्हणजे कुटुंबाने ते त्याला पालन पोषण करणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे आई वडिलांनी तुमचं छान संगोपन केलं आणि छान तुम्हाला वाढवलं खरंच. आणि आजोबांचे काय लाडके नातूच तुम्ही. आजोबांनी अगदी हक्काने. म्हणजे आमचे खरं सांगू तर माझे आजोबा फार स्ट्रिक्ट होते. म्हणजे त्यांची मुलं म्हणजे माझे वडील वगैरे त्यांचं जो वागणं माझ्या बरोबर आजोबांचं बघून ते पण हैराण होतं, रे आमचे वडील एवढे स्ट्रिक्ट, आमच्या बरोबर ते नातवाबरोबर एकदम. म्हणजे त्यांच्या बॅगेतलं जे सामान असायचं त्याला कोणी हात लावू शकत होतं, जादूचं कोणी, पण मी ते डायरेक्ट हातातनं काढायचो, हे काय ते काय वगैरे. आणि तुम्हाला जर माहितच असेल की मी लहान होतो आणि आम्ही मॅजिशियन केलाल माहित असतील तुम्हाला, फेमस. आम्ही केलाल ते आजोबांचे चांगले फ्रेंड होते, इव्हन पीसी सरकार ते चांगले फ्रेंड होते. आम्ही केलाल त्यांच्या शोला गेलेलो बघायला. तर तेव्हा माझ्या आजोबांनी त्यांनी सांगितलं की इज माय ग्रँडसन अँड ही विल बी सक्सेसर ऑफ अवर फॅमिली. मग तेव्हा मी तर फार लहान होतो, म्हणजे ते का असे बोलले असतील काय ते त्यांना माहिती. पण आज खरंच एवढ्या पुढे जादूमध्ये त्यांनी पण विचार केला नव्हता मी, कारण की खूप टीव्हीवरती येणं, मी सेलिब्रिटीज बरोबर शो केलाय आणि मला फार मोठी गोष्ट वाटते की ऍक्ट टीव्ही शोज येतात ते जादूला इन्व्हॉल्व्ह करतात त्याच्यामध्ये. म्हणजे असे लोक म्हणायचे अरे जादूचं भविष्य नाही, असं नाहीये. जादू आपण कशी करतो त्याच्यावरती त्याला चांगलं भविष्य. आता टीव्ही शोज मध्ये तर बोलवतातच. पण हैदराबादला एक टीव्ही शो चालू आहे स्टार वॉर्स म्हणून, ते प्रत्येक एपिसोडमध्ये जादूगाराला बोलवतात. एक टॅलेंट असतो आणि त्यांचे जे लोकल आहे, म्हणजे जादू आपण कशी करतो काय करतो त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. असं क्या बात आहे. पण काय म्हणतात ना, पहिला पाऊस, पहिली शाळेत जाणं आणि पहिला तुमचा जादूचा प्रयोग. तर तो पहिला जादूचा प्रयोग कुठे होता आणि कितव्या वर्षी तुम्ही केलात आणि त्याला कसा रिस्पॉन्स मिळाला? मी पहिला सगळ्यात जो पहिला शो केला तो मी मिनी केजी मध्ये केला. तेव्हा ऍक्च्युअली तसं एकदम असं तेव्हा एक सहानुभूती असते मॅजिशियनला, लहान मुलगा एकदम करतो, काय चुका झाल्या वगैरे सगळे असतात. पण ते फार भीतीचं वातावरण होतं. आणि माझ्या असं होतं की माझ्या मागे सगळे उभे असायचे, माझे आजोबा असायचे, माझे पप्पा असायचे, आई असायचे, त्यामुळे जरा भीती कमी असायची. पण फार चांगला अनुभव होता एवढ्या लहान वयात कोण जादू करते. आणि जादू असा एक विषय की आम्ही कोणाला आपण इंट्रोड्यूस केलं आणि मी जादूगर आहे तर लोकांचं एक एक्सप्रेशन चेहऱ्यावरचं वेगळं असतं, त्याची एक्साइटमेंट वेगळी असते, ते बघणं वगैरे सगळं वगैरे. आणि ते पण एक्साइट असतात म्हणजे काय करतो काय करतात. म्हणजे जादू केलं फार चांगला अनुभव होता. मग मिनी केजी पासून गॅदरिंग्सना शो करायचो तेव्हा. असं आणि कॉलेजच्या काही आठवणी, कारण कॉलेजमध्ये तुम्ही मुली मागे नाही. कॉलेज ऍक्च्युली मग काय झालं म्हणजे मी असं ठरवलंय की कॉलेज लाईफ खूप एन्जॉय करायची. म्हणजे मी असा विचार केला, कारण मी ज्या शाळेत होतो तिथेच ते कॉलेज होतं, माझं स्वप्न त्या कॉलेजमध्ये जायचं. ते आहे पोद्दार कॉलेज आणि मी होतो किंग जॉर्ज मध्ये IAS इम्प्रेशन पडायला एकदम नाही असं काही एवढं तेव्हा मी फेमस नव्हतं. पण ते लोकांना माहित होतं मी एक चांगल्या जादूगर फॅमिलीमधनं येतो आणि माझ्या आजोबा वडिलांबद्दल सगळ्यांना माहिती होती तशी, नाही असं नाही. पण मी एवढं मॅजिक मध्ये तेव्हा हे नव्हतं जेवढं आता कॉलेज संपल्यानंतर आहे. म्हणजे आता कदाचित असतं तर आता खूप गोष्टी वेगळ्या असतात तेव्हा, पण प्रत्येक गोष्टीचा वेळ असतो आणि असते त्याच्यामुळे काय हे नाही. म्हणजे तुम्ही टॅक्टफुली तुमचं कॉलेज मी ठरवलेलंच आणि मी घरी पण सांगितलं मी आता 5 वर्ष कॉलेजची मी लाईफ एन्जॉय करणार. मी फार अट्रॅक्टेड होतो कॉलेज लाईफला. मी जेव्हा बघायचो तिथून शाळेतनं जाताना किंवा मुव्हीज मध्ये, मुव्हीज सारखं तर नसतं कॉलेज लाईफ, पण एक फार अट्रॅक्शन. 5 वर्ष लाईफ कॉलेजची एन्जॉय करायची. हो खरं ते परत दिवस येत नाहीत. आज पण मित्रांच्या आठवणी वगैरे काढतो ते दिवस अजूनही भेटतो आम्ही मित्र वगैरे, नाही असं नाही, पण ते कॉलेजचे दिवस वेगळेच असतात. आज पण मी आलो इथे तेव्हा एक वेगळा वाईब आला असं सगळ्यांना बघितलं. स्टुडंट्स वगैरे सध्या सुट्टी आहे आणि मुलं थोडी कमी आहेत, पण एरवी खूप असं छान एनर्जी असते आणि युथ मध्ये लाईफ मध्ये परत जर ते दिवस करता आले तर ते खरंच करू. आणि मी सगळ्यांना सांगेन की कॉलेज लाईफ एन्जॉय करा. हे दिवस परत येत नाही, नंतर कामच करायचंय, टेन्शन असणारच सगळ्या गोष्टींचं, पण कॉलेज लाईफ एन्जॉय करा. अच्छा, आता मला विचारायचंय की तुम्ही जेव्हा प्रयोगाला जाता तेव्हा बेसिक तयारी तुम्ही ऍज अ मॅजिशियन तुम्ही काय करता? म्हणजे प्रॉपर्टी पासून कॉस्ट्युम पर्यंत आणि लोकांच्या समोर उभं राहणं आणि ती जादू सादर करणं. बरं, तर सगळ्यात पहिलं कसं असतं की मी शोची थीम बघतो काय, म्हणजे माझे शोचे कन्सेप्ट आहेत वेगळे. एक लाईक स्टँडअप ऍक्ट्स असतात, लाईक कंज्युरिंग म्हणजे मी एकटा असतो आणि ऑडियन्स पार्टिसिपेशन ऍक्ट्स, माइंड रिडिंग वगैरे सगळे ऍक्ट्स करतो, डिजिटल व्हिज्युअल्स वगैरे ते एक असतो. नंतर त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट इल्युजन्स असतात, त्याच्यामध्ये इन द सेन्स मी ऑडियन्स मेंबरच्या मुलीला बोलवतो, तिला 2 हिस्सेत कापतो, जो मी मलाइका अरोरा बरोबर केलाय. परत हात कापणं जो माधुरी दीक्षित बरोबर केलाय, अशा सगळ्या गोष्टी, लेव्हिटेट करणं, हे सगळे असतात. नंतर मग ग्रँड इल्युजन वगैरे असं असतात. प्रत्येक शोची थीम बघितली जाते काय आणि त्याप्रमाणे प्रिपरेशन.
जे कॉम्पॅक्ट इल्युजन आणि ग्रँड इल्युजन आहे तो मोठा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये खूप मी एकटा काम करत नसतो, खूप काम करत असत. माझा भाऊ आहे, कझिन आहे माझा अतुल सारंग, तो म्हणजे ऍक्च्युअली हिज माय बॅकबोन म्हणजे शो मध्ये तो. आणि माझे पप्पा जेव्हा होते, आई पप्पा, आता माझे आई पप्पा नाही आहेत, तर आता तो सगळं सांभाळतो वगैरे. आणि तो मेन पिलर आहे माझ्या शोचं जरी म्हटलं, कारण की कसं असतं जेव्हा आपण स्टेजवरती असतो तर आपल्याकडे प्रॉप्स येणं आणि जाणं हे सगळं मेन असतं, मागचा माणूस फार मेन असतो. तर माझे वडील असताना वगैरे, आई असताना त्यांना नॉलेज होतं त्या गोष्टीचं वगैरे, पण आता तोच एकटाच आहे जो सगळं करतो. आणि आता आहेत खूपशे नवीन आहेत बरोबर लोक, आणि फॅमिली मधलाच माणूस आहे. हो, फॅमिली फॅमिली खूप छान असेल. हो. मग ते कसं, मग प्रॉप्स असतात, मग ते माझं गोडाऊन आहे स्वतःचं, कारण की खूप ह्यूज प्रॉप्स आहेत ते. मग आमचे हे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसचे लोक असतात, ते सगळ्या गोष्टी लिस्ट काढली जाते कुठच्या ऍक्ट्स करायचे. मग मॉडेल्स येतात, जे असिस्टंट असतात मुली, या ऍक्टसाठी कुठची किती लागणार ऍक्ट्स, त्यांच्याबरोबर रिहर्सल्स केले जातात, सगळ्या गोष्टी, कोरिओग्राफी असते, म्युझिक असते. मग प्रत्येक ऍस्पेक्ट, मग कॉस्ट्युम असो, माझे प्रॉप्स असो, मॉडेल्सचे कॉस्ट्युम असो, कोरिओग्राफी, प्रत्येक गोष्टीमध्ये, नुसतं मॅजिक प्रॉप्स मध्ये किंवा मॅजिक ऍक्ट मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी परफेक्शन बघतो मी. आणि अशी गोष्ट आहे की मी स्वतः कपडे मुलींचे मॉडेल्स आहेत, मी मुलगा असून पण त्यांचे मुलीचे कपडे मी स्वतः डिझाईन करतो, माझे स्वतःचे मी डिझाईन करतो, माझे प्रॉप्स मी स्वतः बनवतो. आणि सगळी कोरिओग्राफी वगैरे सगळं हे करतो स्वतः. तुमच्याबरोबर अशाच आपण छान गप्पा मारणार आहोत आणि मॅजिकच्या दुनियामध्ये सफर करणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि निर्मल कुमार यांच्याशी आपली बातचीत चालू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपण वेकेशन स्पेशल शो करतो आहे. सेलिब्रिटी शो मध्ये आपण थर्ड जनरेशन इल्युजनिस्ट मॅजिशियन निर्मल कुमार यांना आमंत्रित केलेलं आहे. तर सुट्ट्यांचा माहोल आहे आणि आमच्या बच्चे कंपनीला सगळ्यांना थोडी मॅजिक तुम्ही दाखवालच, आणि तुम्ही मॅजिक थोडी करून दाखवावी, आणि म्हणजे एक छान मजा येईल, ते तुम्हाला एक रिक्वेस्ट होती. आणि सगळे आपण आता शोज बद्दल तुमच्या म्हणजे सेलिब्रिटी ज्या, म्हणजे तुम्ही आता माधुरी दीक्षितचा उल्लेख केला, आणि मी पण ती क्लिप पाहिली की माधुरी दीक्षितला किती छान वाटलं की तिचा हात परत जशाच्या तसा होता. तर सगळ्या सेलिब्रिटीना आणि माधुरी दीक्षितला पाहण्याला कोणाला आवडणार नाही, तर ते फार असं माझं पण स्वप्न आहे माधुरीला भेटायचं. तर कसं होते ते म्हणजे सेलिब्रिटी आज खरं सांगू, आज जादू कलेमुळे आज खरंच म्हणजे मी किंवा जे सगळे लोक त्यांनी विचार केला नव्हता की माधुरी दीक्षित, ऋतिक रोशन, मिथुन चक्रवर्ती, आणि खरं सांगू तर तुम्हाला ते स्टार आहेत, पण ते फार चांगले व्यक्ती आहेत सगळे. ऑन सेट ते कसं एक नॉर्मल माणसासारखे असतात, ते आपल्या बरोबर वागणं त्यांचं वगैरे सगळं नॉर्मल असतं, काही ऍटिट्यूड वगैरे काहीच कोणाला असं. इव्हन ऋतिक रोशन म्हटलं, सगळं राजकुमार राव, सगळे म्हणजे, आणि साऊथचे पण फार म्हणजे साऊथचे पण जे ऍक्टर्स असतात वगैरे फार ते हे असतात, एकदम सॉफ्ट हार्टेड असतात आणि डाऊन टू अर्थ वगैरे असतात. तर फार आनंद होतो त्यांच्या, असं म्हणजे असं वाटत नाही की बाबा की हे बाबा सेलिब्रिटी आहे ते असे येतात वगैरे, असं नाही. ठीक आहे, त्यांचं पर्सनॅलिटी वगैरे असते त्यांची, टीव्हीवर आपल्याला दिसतं, पण ते फार चांगले असतात. आणि जादू करायची म्हटलं तर ते फार खुश असतात ते करायला. तर फार चांगला अनुभव आहे. माधुरी दीक्षित, मलाइका अरोरा वगैरे, त्यांना सगळ्यांना जादू आवडते पहिली गोष्ट, आणि त्यांच्याबरोबर जादू करायची म्हटलं तर ते एक्सायटेड होतं. इव्हन ऋतिक रोशन वगैरे सगळे एक्सायटेड, जादू करायची, काहीतरी वेगळं करायचं वगैरे. पण फार आनंद झाला मला त्या गोष्टीचा. अभिमान मला, माझ्या घरातल्यांना, माझे मित्र परिवार सगळ्यांना आहे की बाबा आपला एक मित्र आज इथे जाऊन सगळ्या गोष्टी करतोय. आणि कसं प्रत्येकामध्ये म्हणजे कुठे किती मोठा माणूस असू दे, बिझनेसमॅन असू दे, सेलिब्रिटी असू दे, त्याच्या मनात एक लहान मूल दडलेलं असतं, आणि प्रत्येकाला त्या जादूबद्दल, जादू म्हटलं की एक फॅसिनेशन असतं. आपण कुठेही वंडर पार्क मध्ये जा किंवा कुठे गेम्स करायला जा, पण ते पहिलं आपण बघतो ते जादू आपल्याला बघायला मिळेल का. तर सेलिब्रिटीमध्ये माधुरी दीक्षितचा तुम्ही अनुभव सांगितला, मिथुनदांबरोबर कसं वाटलं? मिथुनदा तर ऍक्च्युली मिथुनदा बरोबर मी प्रोमो पण शूट केलं, मी डान्स दिवाने ग्रँड फिनाले पण प्रमोट केलंय त्यांच्या बरोबर याच्यामध्ये.
तर मिथुन दा तर त्यांना फार जादूची आवड आहे आणि मी हुनरबाज म्हणून टीव्ही शो आहे त्याचा प्रोमो शूट करत होतो. तर आम्ही सेटवरती होतो वगैरे, ते सेटवरती होते. म्हणजे मी प्रत्येक त्या प्रोमोमध्ये मला तर 4-5 ऍक्ट करायला सांगितलेले, एक फ्लॅश ऍक्ट. तर ते प्रत्येक ऍक्ट मला पण करून दाखव ना, मला पण करून दाखव ना, म्हणजे मी करायचं त्यांना पण करून दाखव ना. फार आवड होती त्याला अशी. आणि खरंच ते फारच म्हणजे आजपर्यंत कुठच्याच टचवूड सेलिब्रिटीचं काय हे नाही की इव्हन अक्षय कुमार बरोबर पण शो केले वगैरे. म्हणजे फार म्हणजे ते सेटवरती वेगळी पर्सनॅलिटी असतात ते, आणि त्याच्यामुळे फार आनंद होतो अशा लोकांबरोबर शो करायला आणि लोकांसमोर येणं यांच्या बरोबर ही फार मोठी गोष्ट आहे. आणि इट्स अ हॉनर म्हणजे. आणि तरी आपण तुम्हाला मिळालेल्या अवॉर्ड्स विषयी जाणून घ्यायचं आहे, कारण या क्षेत्रात सुद्धा कशा प्रकारचे अवॉर्ड्स असतात आणि ते आपल्याला माहिती नाहीयेत. सो त्याविषयी थोडं इंडियामध्ये मॅजिक इंडिया ऑल ओव्हर वर्ल्ड होतात मॅजिक कॉम्पिटिशन्स असतात. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं की जर तुला याच्यात सुरुवात करायची आहे तर तू मॅजिक कॉम्पिटिशन करायला पाहिजे. आणि तिथे कसं असतं, तो तुम्हाला स्टेज भेटतो, तिथे सर्व मॅजिशियन्स असतात आणि जर तुम्ही जिंकला तिथे तर तुम्हाला गाला शो असतो, तो रात्री शो करते, तिकडचे लोक बघायला येतात. तर ते बोलले तिथे जर तू केलंस तुला कॉन्फिडन्स येईल आणि जर काही चुका झाल्या काय झाल्या वगैरे तर तुला समजतील तू कुठे लॅक करतोय, जे नॉर्मल ऑडियन्स समोर जाऊन अजून तू येऊ शकतो. तर मी ते सुरुवात केली कॉम्पिटिशनला आणि सुरुवात झाली अशी की सगळे टायटल जिंकतच गेलो. खूप मोठे मोठे कॉम्पिटिशन्स पण जिंकलो मी त्याच्यामध्ये. ते करत गेलो. मग माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं की एक मॅजिशियन चांगला ऍक्टर पाहिजे. तर मी अनुपम खेर सरांचा ऍक्टिंग क्लास पण केलाय, थिएटर पण केलंय वामन केंद्रे सरांचं, आणि शामक दवाचे डान्स क्लासेस पण केलेत. तर माझ्या वडिलांचं असं होतं की सगळ्या गोष्टी तुला आल्या पाहिजेत. तर त्यांनी माझी इव्हन डान्स बिन्स करणं माझं काय आवड अशी नाही मनापासून, पण पप्पांनी सांगितलं जायला पाहिजे, तर मग आता पप्पांनी सांगितलं तर केलं पाहिजे असं आहे. तर त्या गोष्टी केल्या नक्कीच. आणि आता तुम्ही साऊथला जाता, म्हणजे साऊथचं इंडस्ट्री वेगळी, तिथले लोक वेगळे आणि त्यांचं पिक्चरायझेशन किंवा शूटचं वेगळं आणि आपलं हिंदी बॉलिवूड किंवा मराठीचं वेगळं. तर काय डिफरन्स तुम्हाला आणि हिंदी म्हणजे आता टॉलिवूडमध्ये जाताना कसं वाटतं? टॉलिवूडमध्ये फार ऍक्च्युअली मी खरं सांगितलं हैदराबादनी मला फार प्रेम दाखवलंय आणि मी खूप शोज केले, टीव्ही शोज केलेत. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की तिकडचे जेव्हा नवीन शोज लॉन्च होतात तेव्हा ते मला बोलवतात लॉन्च करायला एपिसोड, कारण की पहिला 1 किंवा पहिले 4 एपिसोड त्यांना खूप पॉवरफुल द्यायचे असतात. त्याच्यामुळे मी मुंबईतनं ते हैदराबादला बोलवतात. हे माझ्यासाठी खूप मोठं ऑनर आहे की ते बोलवतात आणि मी तिथे जाऊन करतो. फार चांगले लोक आहेत ते, पण जादूची साठी त्यांना खूप आवड आहे आणि मूवीज साठी पण त्यांची खूप आवड. मी तिथे जाऊन ऑडिओ लॉन्च शो करतो, टीव्ही शो आपलं त्यांचे ट्रेलर लॉन्च असतात, मूवी लॉन्च साठी असतात वगैरे. इव्हन पुष्पा पिक्चरचा मी करणार होतो अल्लू अर्जुन बरोबर, पण ते प्रॉपची साईज आणि जाणं येणं वगैरे त्याच्यामुळे जरा ते डिले झालं, अर्जन्सी होती, तर ते झालं नाही. पण बघू आता परत अल्लू अर्जुन सरांना भेटायला, पुष्पा 2 पण येतं. पण त्यांचं ते पण खूप तुम्हाला सांगितलं खूप त्यांना जादूची फार आवड आहे. आणि ते म्हणजे जर मी तुम्हाला खरं सांगेन तर मी माझ्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मी जेवढे शोज नाही केले तेवढे, पण ते साऊथ इंडस्ट्रीमध्ये लोकल नॅशनल म्हणजे ते बोललो चॅनल आपण लोकल चॅनल्स, त्याचे म्हणजे स्टारमा त्यांचे रिजनल चॅनल्स असतात ते स्टार, झी टीव्ही, तेलुगू वगैरे. तर त्याने हे केलं टॅलेंट शोज वगैरे मध्ये, तर फार शोज केलेत आणि ते कॉर्पोरेट शोज पण खूप केलेत मी त्याच्यामध्ये. हे झालं आपण भारताबद्दल बोललो, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीबद्दल बोललो. फॉरेनची इंडस्ट्री कशी आहे म्हणजे मॅजिकच्या दृष्टीने? फॉरेनची इंडस्ट्री ते पण फार ऍडव्हान्स आहेत फॉरेनच्या इंडस्ट्रीमध्ये. आणि तिथे पण जर बघितलं तर मॅजिकला खूप रिस्पेक्ट आहे आणि फार डिमांड आहे आणि हे सगळं आहे. चांगलं वाटतं तिथे पण ते एक शेवटी म्हटलं तर ते आपल्यासाठी एक कॉम्पिटिशन असेल की आपण इंडियाला रिप्रेझेंट करतो आणि तिकडे. आणि अभिमानाची मला एक गोष्ट अशी वाटते की मी कुठचाही जेव्हा नवीन ऍक्ट लॉन्च करतो, म्हणजे नवीन ऍक्ट तयार करतो, तर मला बाहेरून फोन येतात की हा मला भेटेल काय ऍक्ट बनवून. माझा एक प्रिन्सिपल असं आहे की मी जे प्रॉप्स बनवतो ते फक्त मीच माझ्यासाठीच असतात आणि मीच करू शकतो ते. अजून मी कोणाला एक्सेप्ट सेलिब्रिटीज की त्यांना एक सेलिब्रिटीजना देण्याचं मागचं पण एक कारण आहे की एक जादू कला खूप हे होतं. म्हणजे लोक असे म्हणतील बरोबर फक्त सेलिब्रिटीजना दाखवतो, आम्हाला नाही. सेलिब्रिटीजना दाखवणं त्यांनी करणं ऍक्ट काही, तर त्यांनी जादूकला ही फार अपग्रेड होते, लोकांसमोर येते. त्याचं एक कारण त्याच्याशिवाय माझे ऍक्ट माझ्या वडिलांशिवाय आता आजोबा तर नाहीयेत, म्हणजे वडील पण नाहीयेत, पण जेव्हा वडील होते तेव्हा मी बनवत होतो, आम्ही दोघं मिळून. पण तेच करू शकले असते, बाकी कोणी करू शकत नाही. म्हणजे असं एक माझं प्रिन्सिपल आहे. त्याच्यामुळे मला खूपशे ऑफर येतात रेंटनी. ते इंडियाचे पण लिडिंग मॅजिशियन्स मला काही कॉल करतात, पण ठीक आहे
त्याच्यामुळे मी ते माझं प्रिन्सिपल पाळून ठेवलंय असं आहे. ओके. आणि आता नवीन आता सगळे आपले लिस्नर्स जे आहेत त्याच्यामध्ये काही युथ असतील किंवा लहान मुलं असतील आणि त्यांना पुढे जाऊन ऍज अ मॅजिशियन करिअर करायचं असेल तर तुम्ही काय त्यांना गायडन्स किंवा काही टिप्स द्याल? मॅजिशियन कुठचे म्हणजे मॅजिक असो किंवा कुठचे आर्ट असो, तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे. ठीक आहे, तुम्ही लोकांपासून वेगळे पाहिजे. आज पण मी जेव्हा टीव्ही शोज करतो वगैरे खूपशे लोक कॉन्टॅक्ट काढतात, कसे माहित नाही मला, आणि प्रोमो बघितला किंवा टीव्हीवर बघितला कॉन्टॅक्ट काढून मग ते कॉल करतात, बोलतो माझ्या मुलाला डान्सर बनायचं आहे, सिंगर बनायचं आहे, हे करायचंय, असं करायचंय, मी इथे जाऊ. मी बोललो बघा, आज मी तुम्हाला खरं सांगतो, मी टीव्ही शोज करतो, लहान लहान मुलं एवढे चांगले डान्स करतात, काही सिंगिंग एवढे चांगले करतात, त्यांचे जे आर्ट आहेत एवढे डेव्हलप आहेत की आपल्याला त्यांच्याबरोबर कम्पेअर करायचं आहे, म्हणजे ते जायचं आहे तर तेवढं तुम्ही टॅलेंटेड पाहिजे. जर याचा टीव्ही इंडस्ट्रीचा एकच आहे की तुम्ही तेवढे टॅलेंटेड पाहिजे तर तुम्हाला बोलवलं जातं. तुम्ही वेगळे आहात, युनिक आहात तर तुम्हाला नक्कीच बोलवलं जाईल. शोज पण असतात आणि असं नाही की कुठची आर्ट असू दे, डान्स, सिंगिंग, सगळ्यांना चांगला स्कोप आहे. जर तुम्ही युनिक असाल तर तुम्हीच दिसणार आणि तुम्हीच करू शकता. तर प्रत्येक आर्ट, नॉट इव्हन मॅजिक, सगळ्यासाठी फक्त एकच सांगेन, बी क्रिएटिव्ह, बी युनिक, आणि मग तुम्ही जात, अजून कोण नाही. आणि कसं असतं, आम्ही आता इव्हेंट्स मध्ये आहोत, म्हणजे निवेदक आहोत, म्हणजे बरेचसे शोज आपले लेट नाईट असतात किंवा मग बाहेर ट्रॅव्हल करायचं असतं, तर तुम्हाला सुद्धा सगळं प्रॉपर्टी मॅनेज करून, सगळ्या तुमच्या कलिग्सना, बॅकस्टेज आर्टिस्टना मॅनेज करून बाहेर शोज करणं किंवा मुंबईत शो करणं, इंडियात शो करणं, तर हे सगळे जे म्हणजे प्रत्येकाचीच कलाकार म्हटल्यावर तारेवरची कसरत असते, तर ते स्वतःची बॉडी मेंटेन करणं, पीस ऑफ माइंड मेंटेन करणं, हे सुद्धा तुम्ही कशा, आणि फिटनेस मेंटेन करणं, फिटनेस, त्याविषयी काय सांगा? फिटनेस बद्दल जर सांगायचं गेलं तर फिटनेस आमच्या रक्तातच आहे. माझे आजोबांचं स्वतःचं जिम होतं, ही वॉज अ ते जिम मॅनेज सांभाळायचे सगळं, एक जिम होतं. माझे वडील हे ऍक्च्युली पार्टिसिपेट करायचे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन्स मध्ये वगैरे, आणि मला एका एज पर्यंत आवड नव्हती ह्या गोष्टींची, पण आता एका एज नंतर मला अशी आवड, मी ऍडिक्शन झालंय. माझी दिवसाची सुरुवात वर्कआउटनीच होते मला, आणि मेडिटेशन म्हटलं तर ते माझं वर्कआउटच आहे. आणि जर दिवसाची सुरुवात जर वर्कआउटने झाली की एक पॉझिटिव्ह वाईब्स आणि एक वेगळी एनर्जी येते त्याच्याने. हे मी नुसतं काय अट्रॅक्शन साठी वगैरे मी वर्कआउट करत नाही. फिटनेस मला फार आवड आहे वर्कआउट करायची. सतत आपण 3 ते 4 तास स्टेजवर असतो, उभं राहायचं असतं आपल्याला, सगळ्या कॉन्फिडन्स पण चांगला बिल्ड होतो, कारण की शेवटी आपले हॉर्मोन्स रिलीज होतात, जे आपण वर्कआउट करताना हॅपी हॉर्मोन्स म्हणतात ते, आणि त्यावेळी आपला विचार दिवस चांगला जातो आणि फिटनेस चांगला राहणं, कारण की आपले टायमिंग जे असतात, कधी जेवू शकतो आपण, कधी हे असतं, आणि कधी जेवायला टाइम भेटत नाही, तर त्या ह्या गोष्टी असतात, पण ते मॅनेज केल्या जातात, आणि फिटनेस वगैरे सगळं लक्ष दिलं जातं, डाईट पासून सगळ्या गोष्टीचं असं आहे. नक्कीच. जाता आता आम्हाला काय मॅजिक करून दाखवताय? एक माइंड रिडिंगचा ऍक्ट करतो मी. ठीक आहे, मी एक प्रेडिक्शन करून ठेवतो. माझ्या माइंड मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, मी काही इथे प्रेडिक्शन करून ठेवलंय. ठीक आहे, तुम्हाला मी एक विचारेन असा की आता सध्या सीझन चालू आहे क्रिकेटचा. ठीक आहे, क्रिकेट चालेल. ठीक आहे ना, क्रिकेट. तुम्हाला क्रिकेटची आवड आहे का? आहे, थोडीफार. अच्छा, क्रिकेटची आवड. हा, तर इमॅजिन करा तुम्ही क्रिकेट खेळताय. ठीक आहे, तुम्ही क्रिकेट खेळताय. ठीक आहे, जस्ट इमॅजिन, डोळे बंद करा, आणि तुम्ही कुठच्या तरी टीम साठी रिप्रेझेंट होत आहे. ओके, ठीक आहे, आणि तुम्ही खेळतात. कुठची टीम असेल ते? ऑफकोर्स इंडिया. इंडिया नाही, आपण आयपीएल बद्दल बोलू सध्या. ते तेवढं ठीक आहे, चला मग इंडिया. ठीक आहे, इंडियासाठी खेळताय. ठीक आहे, इंडियासाठी खेळताय तुम्ही. ठीक आहे, ओके. आता तुम्ही बॅटिंगला क्रीजवर गेलात आणि खेळताय, आणि तुम्ही एका पर्टिक्युलर स्कोरला आउट झालाय. 0 to 100 to 100 मध्ये, पण एक पॉवरफुल नंबर सांगा की तुमचं काही, तो आवडीचा असेल, काय असेल काय नसेल, तो तुमच्या आवडीचा सांगा, काही सांगा. कितीला आउट झाला तुम्ही स्कोर? रिव्हील करू? सांगा. 121. नाही, बिटवीन 1 to 100. 1 to 100 मग 21. अच्छा, हा काय स्पेशल आहे काय? नाही, असं आवडतो. असं आवड, असं काय तुमची बर्थडे वगैरे? नाही, माझ्या मोबाईल मध्ये लिस्ट आहे, नोट्स आहेत. ठीक आहे, तुम्ही वाचू शकता. आपण हे बघा, सगळे नोट्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे,
तर ह्याच्यामध्ये शॉपिंग लिस्ट तुम्ही वाचाल काय काय शॉपिंग लिस्ट आहे. 100 कार्टून कॅरेक्टर्स, वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर्स, तेलुगू ऍक्टर्स, फॅमिली. तर आपण आता क्रिकेटर्स बद्दल बोलू. तुमचा विषय तो क्रिकेटर्स आहे. आता माझ्याकडे नावं लिहिली. आता फर्स्ट नेम काय सांगू शकाल का? MS धोनी, सेकंड. ठीक आहे, ऑल आर डिफरंट. ठीक आहे. आता तुम्ही नंबर सिलेक्ट केला किती? 21. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. आता जर तुम्ही 20 सिलेक्ट केला असता तर कुठचा होता? 20 असता तर कुमारा संगकारा. आणि 22 असता तर अजय जडेजा. ओके, ठीक आहे. तुम्ही पण मनात माझ्या सचिन तेंडुलकर. तुम्ही सचिन तेंडुलकर होता मनात. तुम्ही 21 तुम्ही स्वतः सिलेक्ट केला. आपलं काही प्लॅन नव्हतं. मी तुम्हाला आधी सांगितलं काही प्रेडिक्शन केलंय. हे मिरॅकल नसेल तर ह्याच्यात सचिनचा फोटो असेल तर. हो, हा बघा. येस येस, वाव, खरंच ग्रेट. सचिन तेंडुलकर, खरंच अमेझिंग अमेझिंग. हे असे आम्ही ऍक्ट करतो. ऍक्च्युली मी जेव्हा शो टीव्ही स्टेजवर करतो. मी सगळ्यांना सांगते, म्हणजे आम्ही आधी काहीच बोललो नव्हतो. डायरेक्ट आम्ही टेक केलंय आहे की आम्ही आधी ठरवलं पण नव्हतं की सर आपल्याला काही मॅजिक दाखवणार आहेत वगैरे असं. रॅन्डमली आता माझ्या तोंडून निघून गेलं की काही मॅजिक दाखवा. आणखी काही शॉर्ट अँड स्वीट. ठीक आहे, मोबाईलशीच रिलेटेड करू शकतो आपण. एक कार्ड्स बद्दल माहिती आहे का मला? नॉट मच. सेलिब्रिटी घेऊ आपण. कार्ड्स आणि बघू माझं हिंदी सेलिब्रिटी. ठीक आहे, चला एक काम करूया आपण. एक प्रेडिक्ट करून बघूया, एक प्रेडिक्शन करून बघूया. ओके, ठीक आहे. ठीक आहे, काही मी प्रेडिक्शन करून ठेवलंय. तर आपले डे टू डे ऑब्जेक्ट असतात डेलीचे. ठीक आहे, आपण काय काय वापरतो. तर आपल्याकडे सगळे तुम्ही बोला काहीतरी करून दाखवतो. तर फॉर एक्झाम्पल पेन घेऊ शकतो का आपण? पेन घ्या. आणि रिंग आहे. रिंग आहे. ठीक आहे, रिंग. ठीक आहे. आता कीज आहे तुमच्याकडे, माझ्याकडे तर आहे की. तुम्ही बाईक कीज आहे. आणि चौथी गोष्ट मोबाईल आपला घेऊया. आणि हे एक वॉच घेऊ. ओके, ठीक आहे. वॉच माझं. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला मी सांगितलं एक कुठचंही डिसिजन घ्या ह्याच्यातलं. हे बघा, आता तुम्ही काही चूज करा. आता तुमच्यावरती. ठीक आहे, काय चूज करा तुम्ही? केलंय मी. सांगा ना ऑडियन्सला सांगा. ओके, मी रिंग सिलेक्ट केली आहे. रिंग सिलेक्ट केली. येस, रिंग सिलेक्ट केली. आता तुम्हाला मी सांगितलेलं की बाकी काही नसेल तरी चालेल, रिंग पाहिजे. आता हे माझ्याकडे सिलेक्शन्स आहेत. ओके, ठीक आहे. हे एनव्हलप्स आहेत. ठीक आहे, हे सगळे वेगवेगळे कलर्स आहेत. मी तुम्हाला सांगेन रेड, कुठचाही चूज करायचं. ओके, दिसत असेल ऑडियन्स. हो, रेड. येस, रेड केला. तुम्ही रिंग केली सिलेक्ट. ठीक आहे, आपण बघू याच्या मागे काय. रिंग. ठीक आहे. असंच नाही, जर तुम्ही दुसरा कुठचं जर सिलेक्ट केलं असतं हा एनव्हलप, तर ह्याच्यामध्ये असतं मोबाईल. याच्यात पेन, कीज. हे पाचही ऑब्जेक्ट वेगळे आहेत. वॉच म्हणजे हे सगळे ऍक्ट मी तुम्हाला दाखवतोय आज ना, हे मी स्वतः स्टेजवरती करतो. आणि त्याच्यामध्ये मी आयपॅड किंवा टॅबलेट हे डिजिटल मॅजिकचे पार्ट आहेत, प्लस माइंड रिडिंग. तर हे सगळे मी स्टेजवरती करतो. असं नाही की आज तुमच्यासमोर स्टेज तुम्ही कधी मी शोला आला तरी पण मला दिसू शकते की असं हे कोणाही बरोबर करू शकतो. एक माइंड रिडिंगचा पार्ट असतो. आणि मी टेक्नॉलॉजीचा वापर करतो, लाईक मोबाईल म्हणा. आता बघा, आज मी काही घेऊन आलो आणि मी तरी पण अजून तुम्हाला मी अर्धा तास एंटरटेन करू शकतो. असं पण अशा गोष्टी आहेत, पण ते सगळ्या लाईनअप करून वगैरे हे करू शकतो. हे आपले आपण घ्या. हो, नाही, दॅट्स ओके. थँक्यू. आणि खूप मजा आली. आणि फ्युचर काय ठरवलंय? फ्युचर प्रोजेक्ट म्हणजे माझा एक ड्रीम शो आहे. माझ्या आजोबांचा शो होता मोहजाल. तो माझा ड्रीम शो आहे, थिएटर शो. मी टीव्ही शोज केले, कॉर्पोरेट शोज करतोच आहे, टीव्ही शोज पण करतोच आहे, प्रायव्हेट सोशल फंक्शन्स. पण एक थिएटर जे माझे आजोबा करायचे, वडील करायचे, जो पहिल्याचा कन्सेप्ट होता की थिएटरमध्ये शोज असायचे, सगळ्या गोष्टी असायच्या, ते आता फार कमी होतात कारण की खूपशे खर्च वगैरे वाढलेत. तर मोहजाल म्हणून माझ्या आजोबा त्या नावाने शो करायच्या, मोहजाल. तर आम्हाला हिंदुस्तान टाइम्सने आमचं एक आर्टिकल दिलेला, हाफ पेजचा आमचा फोटो होता, 3 जनरेशन्स ऑफ मॅजिक. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक टॅगलाईन दिली, मोहजाल जेन एक्स. ठीक आहे, म्हणजे मोहजाल त्याचा जनरेशन नेक्स्ट, जेन हेक्स दिला, एनएक्स नाही, जेन हेक्स. तर मग त्या नावाने माझे वडील शो करणार होते. आणि आम्ही प्लॅनिंग चालू होतं वडिलांनी मी शो करायचा, पण माझ्या वडिलांचं निधन झालं. त्याच्यामुळे तो जो प्रोजेक्ट राहिलाय मोहजाल
जेनिक्सचा, तो आता मी कंटिन्यू करणार आहे थिएटर शोज. सुरुवात ऑल ओव्हर महाराष्ट्र, नंतर मग नॅशनल लेवलला आणि मग इंटरनॅशनलला. तो त्याच्यामध्ये तो माझा एक विचार आहे शोजचा, म्हणजे त्याच्यामध्ये मोठे इल्युजन्स असतात, प्रॉप्स, लेव्हिटेशन ऑफ अ गर्ल वगैरे सगळ्या गोष्टी, कटिंग वगैरे, आणि सगळे माइंड रिडिंग ऍक्ट्स असणार, कंज्युरिंग व्हिज्युअल सगळे ऍक्ट्स असणार, जे माझे आजोबा वडील सगळे करत आले तेच आहेत, फक्त मी ऍडव्हान्स केलेत. लाईक कटिंग अ गर्ल आजोबा करायचे, माझे वडील एक व्हर्जन करायचे, मी ट्रान्सपरंट व्हर्जन क्रिएट केलंय, म्हणजे मुलगी तुम्हाला आरपार दिसते. एक्सचेंज ऍक्ट असतात, मेटामॉर्फिसिस, ते सगळे डेव्हलप्ड ऍक्ट आहेत. जसं आपण एज प्रमाणे डेव्हलप होतो तसं आपल्याला क्रिएटिव्हिटी आपली डेव्हलप करायला पाहिजे. तर सगळे नवीन ऍक्ट्स असतील आणि ते शो लवकरच तुमच्या समोर येईल. तो करायचा आहे आपल्याला आणि तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि थिएटर्समध्ये लवकरच तुम्ही मला बघाल आणि या शो बघायला मी अशी अपेक्षा करतो. नक्कीच. आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळते तुमच्या सगळ्या शोजना आणि सगळ्या भावी प्रोजेक्ट्सना, आणि आमच्याकडनं फार बेस्ट विशेस आहे. आणि आम्हाला मात्र लक्षात ठेवा आणि परत या. येस, नक्की नक्की नवीन ऍक्ट्स मॅजिकचे घेऊन तुम्ही सांगा मला, येईल मी नक्की. कारण आता ऍक्टिंगचे वर्कशॉप होतात, डान्सचे वर्कशॉप होतात, पण मॅजिकचे वर्कशॉप्स होत नाही. त्यामुळे मुलांसाठी आणि तरुणांसाठी मॅजिकचे वर्कशॉप्स तुम्ही कंडक्ट करावे. आणि याच नोटवर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि एक छानसं मुलाखत आम्हाला दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. तर मित्रांनो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये मॅजिशियन, द ग्रेट मॅजिशियन निर्मल कुमार यांना आमंत्रित केलं होतं आणि नवीन सेलिब्रिटीसह भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. थँक्यू. आचार्य 90 FM